नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आजच्या या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। मुंबई पोलीस भरती 22-23 ची ही नवीन अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो। पुन्हा मेडिकल डेट व सेकंड जॉइनिंग लिस्ट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। हे संपूर्ण यादी प्रसिद्ध झालेली आहे। यामध्ये डेट कधी आहे मेडिकलची हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। कोणते डॉक्युमेंट्स लागत आहेत, कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला न्यायचे आहेत हे सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन सुद्धा प्रेस करा। अशा प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक पोलीस रिलेटेड व्हिडिओज, त्याचबरोबर कट ऑफ रिलेटेड व्हिडिओज आणि सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटचे जे जाहिराती येतात ते सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगितले जाते। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओला लेट न करता यामध्ये काय काय डेट कधी आहे हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। आणि हे PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल प्रवेश SSC मध्ये तुम्हाला भेटतात। ते टेलिग्राम ते चॅनल तुम्ही जे आहे ते जॉईन करून घ्या। तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया। तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, ही यादी जे प्रसिद्ध झालेली आहे ते 21/5/2025 ला प्रसिद्ध झालेली आहे। यामध्ये काय दिलेलं आहे, मुंबई पोलीस शिपाई भरती 2022-23 इथे लिहिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर इथे बघू शकता तुम्ही उपरोक्त संदर्भानुसार मुंबई पोलीस शिपाई पदाची अंतरिम निवड यादी कागदपत्र पडताळणी व भरती निकषाच्या अधीन राहून गुणवत्तेनुसार प्रसिद्ध करण्यात आली आहे। त्याचबरोबर चारित्र्य पडताळणी अहवाल निरंक प्राप्त झालेल्या तसेच सामाजिक व समांतर आरक्षणातील प्रमाणपत्राच्या पडताळणीच्या अधीन राहून तसेच वैद्यकीय चाचणी घेण्यात येत असून जे उमेदवार वैद्यकीय चाचणीत पात्र ठरतील अशा उमेदवारांना दिनांक 26/5/2025 रोजी नियुक्ती आदेश प्रदान करण्यात येईल। म्हणजे तुम्हाला तुमची मेडिकल नंतर तुम्हाला 26 तारखेलाच तुम्हाला हे नियुक्ती प्रदान म्हणजे जॉईनिंग लेटर तुम्हाला देण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर इथे किती मुले सिलेक्टेड झालेले आहे ते सुद्धा इथे दिलेले आहे त्यांनी। सोबतच्या यादीत नमूद केलेल्या 301 उमेदवारांनी दिनांक 26/5/2025 रोजी वैद्यकीय चाचणी तथा नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी प्रशिक्षणास जाण्याच्या तयारीनिशी सशस्त्र पोलीस कोळे कल्याण कलिना प्रशिक्षण व क्रीडा सांताक्रूज पूर्व मुंबई येथे सकाळी 7 वाजता हजर राहावे। विद्यार्थी मित्रांनो इथे ॲड्रेस सुद्धा त्यांनी दिलेला आहे। सदर दिवशी जर जे उमेदवार नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी गैरहजर राहिले तर सदर गैरहजर उमेदवारास मुंबई पोलीस शिपाई पदावर नियुक्त होण्याचे स्वारस्य नाही असे गृहीत धरून त्यांची अंतिम निवड यादीतून निवड कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल हे सुद्धा त्यांनी सांगितले आहे। तसेच त्यांच्या जागी अंतरिम प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्तीसाठी संधी देण्यात येईल। म्हणजे जर जे मुलं मेडिकलसाठी जाणार नाही तर मग ते जे वॅकन्सी राहिले असतील त्याच्यानंतर ते जे वेटिंग लिस्ट आहे ते सुद्धा इथे प्रसिद्ध करण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर इथे बघू शकता तुम्ही आणखी उमेदवारांना नियुक्त पत्र स्वीकारण्याकरिता बोलवण्यात आलेले म्हणून नियुक्तीचा प्राधिकार प्राप्त झाला असे समजण्यात येऊ नये। भरती प्रक्रियेतील कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास निवड रद्द करण्याचे अधिकार नियुक्ती अधिकाऱ्यास आहेत। यांची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी तसेच नमूद केलेल्या संचनाचे पालन करण्यात यावे। त्याचबरोबर नियुक्तीसाठी येताना व न चुकता सोबत आणावयाच्या आवश्यक बाबी काय काय इथे आणायचे तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही। भरती ओळखपत्र, मैदानी चाचणी, लेखी परीक्षेचे, त्याचबरोबर 4 पासपोर्ट फोटो साईज, त्याचबरोबर आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, त्याचबरोबर दैनंदिन गरजेच्या वस्तू घेऊन पोलीस प्रशिक्षणाच्या तयारीने न चुकता हजर राहावे। त्याचबरोबर इथे आवेदन अर्जांमध्ये नमूद केलेल्या कागदपत्र, शासनाने वेळोवेळी विहित केलेले लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, संगणक हाताळणी इथे सगळं दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर तुम्हाला इथे जाताना तुम्हाला सगळं तयारीने जायचे आहे। सोबत नियमित लागणारे कपडे हे सगळं तुम्हाला घेऊन जायचे आहे। आणि त्याचबरोबर तुम्हाला मेस ॲडव्हान्स म्हणून 2000 सुद्धा तुमच्यासोबत असले पाहिजे असे त्यांनी सांगितले आहे। तसेच संपर्कासाठी दिलेला मोबाईल क्रमांक व ईमेल ID यात ठेवावे। उमेदवारांनी आपल्यासोबत चैनीच्या वस्तू म्हणजे कोणत्याही किमती वस्तू जे सोन्याचे असतील ते तुम्ही सोबत घेऊन जाऊ नये, कारण जर तिथे कोणत्याही प्रकारची जर चोरी वगैरे झाली तर ते त्यांची जिम्मेदार ते राहणार नाही, ते तुम्ही स्वतः जिम्मेदार राहणार असं त्यांनी इथे सुद्धा सांगितले आहे। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो विशेष सूचना इथे सुद्धा दिलेली आहे।
भरती आवेदन पत्र नसल्यास अथवा पूर्ण कागदपत्रे असल्यास नियुक्ती इथे बघू शकता, नियुक्ती देण्यात येणार नाही. नियुक्तीसाठी दिलेल्या दिनांकाच्या वेळी गैरहजर राहिल्यास पूर्व सूचना न देता निवड रद्द करण्याबाबतची कारवाई करण्यात येईल. हे सुद्धा सांगितले आहे. म्हणून तुम्ही सगळं बरोबर आपले डॉक्युमेंट्स घेऊन जा आणि कोणत्याही प्रकारची तुम्हाला डेट चेंज होणार नाही विद्यार्थी मित्रांनो. आणि इथे ही खाली लिस्ट आहे, हे सगळं तुम्हाला घेऊन जायचे, याचे प्रिंटआउट घेऊन जायचे आहे तुम्हाला. त्याचबरोबर इथे खाली लिस्ट दिलेली आहे, इथे बघू शकता तुम्ही. 26/5/2025 रोजी सकाळी 7 वाजता वैद्यकीय चाचणीसाठी बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी. हे यादी तुम्हाला दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. इथे तुमचं नाव, तुमच्या कॅटेगरी वाईज आहे, तुमचं नाव इथे बघून घ्या तुम्ही. इथे 300+ मुलांना इथे सिलेक्ट केलेलं आहे ह्यावेळेस. आणि पुन्हा जर अशा प्रकारची कोणतीही लिस्ट येणार तर ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचणार. म्हणून आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारच्या नवीन अपडेटसोबत. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत.